कथेचं नाव हातगुण. लेखक अजित काटकर. श्यामच्या म्हातारीच्या घशाला अखेरची घरघर लागली होती. श्यामची बायको सारजा सारखी सारखी मसवडकून येणाऱ्या रस्त्याकडे पाहून ती पुन्हा म्हातारीजवळ जाऊन बसत होती. श्यामचा मुलगा बाबू म्हातारी आजीजवळ बसून तिच्याकडे एकटक पाहत होता, तर म्हातारीचा थरथरता हात बाबूच्या डोक्यावरून हळूहळू फिरत होता. आणि तेवढ्यातच दारा सायकलचा आवाज आला. सारजा पळतच बाहेर गेली आणि श्यामच्या हातातली पिशवी घेऊन ती परत घरात आली. तोपर्यंत श्यामही पाठीमागून घरात आला. पिशवीतील औषधांची बाटली काढून हलवली आणि चांगलं 3-4 चमच म्हाताऱ्या सासूच्या तोंडात सोडलं. काही वेळातच म्हातारीच्या घशाची घरघर थांबली. ते शांतपणे झोपी गेले. बाबूच्या डोक्यावरून फिरणारा म्हातारीचा हातही आता शांत झाला. म्हातारीच्या घशाची घरघर थांबल्यावर सारजा श्यामला म्हणाली, अव किती उशीर केला व औषध घेऊन यायला. माझा तर जीवा जीव नव्हता बघा. आत्या साप कशा तरीच करीत होत्या. मला काय बी करमत नव्हतं. अगं म्या काय मुद्दाम उशीर केला का? औषधाची 3 दुकानं पालती घातल्यावर हे औषध मिळालं बघ, आणि ती घेऊन आलो. तर रस्त्यात सायकल पंक्चर झाली. अगं चांगला 2 मैल चालत आलोया. आता चालत कसलं, पळतच मन हवं तर. अगो बया, तुम्हाला पाणी द्यायचं सोडून मी तुम्हालाच विचारित बसली. अगं असू दे ग, असू दे. म्हातारीला फरक पडलाय ना, त्यातच सगळं आलं बघ. म्हातारी औषधाच्या अंमलातून बाहेर आली. ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण शब्द फुटत नव्हता. सारजानं ओळखलं. म्हातारी काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. सारजानं नवऱ्याला सांगितलं, बघा ना तिकडं. आत्याबाई सांगत्यात की थोरल्यानं सांगितलंय का. हे ऐकून म्हातारीनं डोकं हलवलं. त्यावर श्यामनं सांगितलं, होय, गेल्या 15 दिवसात दोघांना 2दा तारा केल्या होत्या, पण ना त्या आल्या ना पत्र पाठवलं. तेवढ्यात बापूनं आजचं आलेलं दौलतीचं पत्र श्यामच्या हातात दिलं. श्याम ते मोठ्यानं वाचायला लागला. दादा, मला कामातून सवड होत नाही. तुला तर माहिती आहे, थोरल्या पोराची 10वीची परीक्षा जवळ आली. त्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो. मला सवड मिळाली की मी आईला पाहायला येतो. हे सांगत असताना श्यामच्या डोळ्यातील अश्रूंना रोखण्याचा प्रयत्न हा पुरा पडला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. तो ओक्साबोक्षी रडायला लागला. त्याला म्हातारीनं हातानं खून करून थांबवलं. श्याम रडायचा थांबला. सारजानंही सोसकारा सोडला आणि ती बाहेर गेली. श्याम डोळे कोरडे करून म्हातारीजवळ बसला. तिला थकवा आला होता. तेवढ्यात सारजानं तांदळाची पेज करून आणली आणि चमच्यानं सासूला पाजायला लागली. म्हातारी पेज गिळत असताना तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. म्हातारीनं तिला थांबवण्याचा इशारा केला. म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ते एवढ्यासाठीच होतं की नवऱ्याच्या पाठीमागारी 3 मुलं. एका मुलीला सांभाळून त्यांचं शिक्षण केलं. थोरला दौलती 10वी पास होऊन पोलिसात भरती झाला. त्याचं लग्न करून दिलं. त्यामुळे तो, त्याची बायको हौसा आणि त्यांची 2 मुलं स्वतःची खोली घेऊन पुण्याला राहत होता. मधला रंगराव 8वीत नापास झाल्यावर तो मुंबईला रंगाच्या कामाचा ठेका घेतो. तो आणि त्याची बायको कमल, त्याची 2 मुलं एक चांगला फ्लॅट घेऊन राहत होता. धाकटा श्याम 4थीतून शाळा सोडून घरची 1 एकर शेती कसून अधूनमधून रोजगार करून संसार चालवतोय. तर सर्वात धाकटी इंदू चांगल्या घरी उजवली होती. ती सुद्धा खाऊन पिऊन सुखी होती.
एकटा श्याम सोडला तर सगळ्यांचं चांगलं चाललं होतं. म्हातारीच्या चेहऱ्यावरील समाधानाला थोडीशी दुःखाची झालर होती. त्याचं कारण म्हणजे ती मुलं घरी येत नव्हती का कधी पत्र पाठवून आई भावाची चौकशी करत नव्हती. नाही म्हणायला रंगराव एकदा एकटाच गावाकडे आला होता. जाताना म्हातारीच्या हातावर 100ची नोट देत तो इतकंच बोलला, पोराबाळातून सारखं येणं होत नाही. तर श्यामला म्हणाला, तिकडं चांगली बाजरी मिळत नाही, जरा 2-4 पायल्या मला बाजरी दे. तेवढीच गावची बाजरी बायको मुलांना खायला मिळेल. घरी बाजरी नसताना श्यामनं शेजाऱ्याकडून 4 पायल्या बाजरी विकत आणून दिली होती. दौलत तर गेल्या 5 वर्षात घराकडे सदा फिरकला नव्हता. नाही म्हणायला इंदू वर्षातून 2 वेळा तरी न चुकता माहेर येत होती. येताना आईसाठी चांगलं चुंगलं खायला आणत होती. श्याम बरोबर सारजा बरोबर तोंड भरून बोलत होती आणि आली तशी परत जात होती. तेवढाच काय तो श्यामला आणि म्हातारीला बाहेरचा आधार होता. 1 एकराचा जमिनीचा तुकडा कसून श्याम, सारजा, म्हातारी आणि छोटा बाबू आपला उदरनिर्वाह करत होते. आता म्हातारीचं आजारपण हे बळावत चाललं होतं. त्यासाठी पैसे लागत होतं. म्हणून छोट्या बाबूला म्हातारी जवळ ठेवून 2 जण रोजगार करायला जात होते. पैसे मिळवत होते, पण ते सगळं पैसे खर्चून म्हातारीच्या औषध पाण्याचा खर्च करत होते. तिच्या खाण्याची आणि औषधांची हेळसांड करत नव्हते. अशा परिस्थितीत तो आजही डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन आला होता. येताना दोन्ही भावांना म्हातारीची तब्येत फार बिघडले, तातडीनं या अशा तारा करून आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हातारीची वाचा गेली. अधूनमधून घशाची घरघर होत होती. संध्याकाळ झाली. सारजाबाईनं स्वयंपाक केला. सासूसाठी तांदळाची पेज केली. श्यामच्या हातात देत म्हणाली, आव त्यांना भाजा, मग आपण शिवून घेऊया. म्हातारीला पेज पाजून दोघांनी 4 घास पोटात ढकललं. बाबू आजीच्या अंथरुणावर नेहमीप्रमाणे खेळून झोपला होता. म्हातारीचा हात बाबूच्या अंगावर होता, नातवाच्या अंगावर होता. ती एकटक बाबूकडे पाहत होती, जणू ती बाबूला आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होती. सगळेजण झोपी गेले. सकाळी श्यामला जाग आली तर सारजाच्या हंबरट्यानंच, आत्यासाहेब आता कसं हो? श्याम खडबडून जागा झाला. घरात जाऊन पाहतोय तर म्हातारी निपचित पडलेली. सारजानं सासूला मिठी मारून हंबरडा फोडलेला. श्याम नाही, म्हातारीला मिठी मारून रडायला सुरुवात केली. रडारड ऐकून शेजारी काय समजायचे ते समजले. तेही लगेच आले. भावकी गोळा झाले. तुका तात्या, धोंडी नाना, किसा दादा, नाना, बापू, रामभाव सारी जाणकार मंडळी पुढे सरसावली. त्यांनी पहिल्यांदा श्याम आणि सारशाला म्हातारीपासून बाजूला काढलं. बाबूला कळत नव्हतं ते काय चाललंय. तो एकदा आईकडं, एकदा बाबांकडं, तर एकदा आजीकडे पाहत होता. रडत होता, मध्ये थांबत होता. श्याम, ए पोरा, अरे भावासने सांगायला पाहिजे. तू का त्या श्यामला म्हणाला. त्यावर श्याम म्हणाला, होय, कालच त्यांना तारा केले ते. अरे अरे आत्ता म्हातारी गेल्याचं सांगायला पाहिजे, म्हणजे ते लवकर येतील. तू का त्याने सांगितलं. होय, मसवला जाऊन त्यांना फोन करायला पाहिजे. धोंडी नाना असं म्हणाले. बरं, असा श्यामनं होकार दिला. रामभाऊनी सुभाषला 10 रुपये देऊन फोन करायला मसवडला पिटाळलं. श्यामच्या घरी बसलेली भावकीतली माणसं विचार करत होती की आता 7 वाजलेत, फोन पोचायला 9 वाजतील, त्यानंतर निघायला 10 वाजतील. पुण्यातला पोरगा 1 वाजेपर्यंत, तर मुंबईचा पोरगा 3 वाजेपर्यंत येईल. श्यामनं इंदूला काल म्हातारी जास्त आजारी असल्याची तार केली होती. ती संध्याकाळी मिळाल्यावर ती सकाळी लवकर माहेरी निघाली होती. भावाच्या घरापुढे जमलेली गर्दी बघून तिनं ओळखलं आणि मोठ्यानं आयो म्हणत म्हातारीच्या अंगावर पडली.
लेकीचीच माया ती. रडत रडत तिनं म्हातारीच्या गुणांचा पाडा वाचायला सुरुवात केली. मधून मधून सारजा तिला भर देत होती. रामभाऊ पुढे झाले. त्यांनी इंदूला समजावलं आणि बाजूला निघून बसवलं. पुण्या मुंबईच्या पोरांची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. अधूनमधून इंद्रा आणि सारजाच्या रडण्याचा सूर आणि श्यामचं मुसमुसणं हे तेवढंच ऐकू येत होतं. दुपारी 1च्या सुमारास पुण्याचा दौलती आपल्या बायका पोरांसह आला. आल्या आल्या त्यानं आई मनात हंबरडा फोडला. त्याची बायको कमलनं डोळ्याला नुसताच पदर लावला. पोरं काहीच न कळल्यामुळं कावरी वावरी झाली. 3च्या सुमारास रंगराव त्याच्या बायका मुलासह हजर झाला. रडू लागल्यावर काही जण मनातल्या मनात तर काही जण मोठ्यानं त्याला ऐकू जाईल अशा बेतानं म्हणाले, होय होय, जित्या जागत्या आईला बघायला आला नाही बघा, आता कसा रडून जगाला दाखवतो या. दोन्ही मुलं आल्याचं पाहून भावकीनं गडबड केली आणि म्हातारीच्या देहाला आंघोळ घालायला लावून तिरडीवर बांधली. सर्वांनी दर्शन घेऊन राम जय राम असं म्हणत तिरडी उचलली. सारजाबाई आणि इंदूनं हंबरडा फोडला. सारजा म्हणाली, अहो आत्यासाहेब, सारं भाव बहण सुना नातवंड आली आहे ती, आणि तुम्ही निघाला कव? त्याला फय की अशी पुस्ती इंदूनं जोडली. पाणी धरण्यासाठी दौलती पुढे झाला. स्मशानात जाऊन सर्वांनी म्हातारीच्या देहावर अंत्यसंस्कार केले. सकाळपासून भुकेलेली भावकी कशाचीही वाट न पाहता आपल्या घरी जाऊन भाकरीवर तुटून पडली. श्याम, दौलती, रंगराव म्हातारीचा अंत्यसंस्कार करून घरी परतले. म्हातारी गेल्याचं सर्वात जास्त दुःख श्याम आणि सारजाला झालं होतं. अधूनमधून तो आयो म्हणून रडत होता. दौलती आणि रंगराव आपल्या मुलांमध्ये दंग झाले. तोपर्यंत भावकीती लोकांनी पिठलं भाकरी आणून दिली. ती खाऊन सर्वांनी आपली भूक 4-4 घास खाऊन कशी तर भागवली. दुसऱ्या दिवशी पै पाहुण्यांनी घर गच्च भरलं. तिघांच्या सासरवाडीची माणसं, इंदूच्या सासरची माणसं, शिवाय इतर पाहुणे. त्यामुळे सर्वांच्या जीवनाची तयारी श्यामला करावी लागली. त्यानं गावातील दुकानातील माल उदारीवर आणून दिला. सारजा आणि इंदू स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. बाकीच्या आपापल्या नवऱ्याबरोबर, माहेरच्या माणसांबरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. काही वेळानं दौलतीनं श्यामकडे 50 रुपये मागितलं. येताना तरबेज झाली, त्यामुळं पैसा आणता आला नाहीत. तसं जाताना आणखी 300 रुपये पाहिजेत असं सांगितलं. त्याची तजवीज करायला श्याम बाहेर पडायला लागला आणि तेवढ्यात रंगराव म्हणाला, अरे येताना ब्रिस्टॉलची 2 पाकिटं आणि माझ्या पोरांसाठी कॅडबरी घेऊन ये. बिचारा श्याम बाहेर गेला आणि सावकाराकडून व्याजानं 500 रुपये घेऊन आला. येताना ब्रिस्टॉल, कॅडबरी तो आणायला विसरला नाही. नोकरीवाले भाऊ कसे वागले तरी श्यामला तसं वागून चालण्यासारखं नव्हतं. घरी आल्यावर दौलती 50 रुपये घेऊन गेला. तो नवटाक पोटात टाकूनच परतला. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी सगळेजण स्मशानात गेले. तिथं रक्षा विसर्जन झाल्यानंतर पिंडाला दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यावेळी विविध म्हातारीला आवडणारी फळंही ठेवण्यात आली. पसायदान म्हणून फुलं वाहण्यात आली आणि सगळेजण पिंडाला कावळा शिवण्याची वाट पाहत बसले. स्मशानातील वडाच्या झाडावर 2-3 कावळं बसलं होतं, पण तब्बल 10 मिनिटं वाट पाहूनही एकही कावळा पिंडाकडे फिरकला नाही म्हणायला. एक कावळा 2-3 वेळा पिंडावरून फेऱ्या मारून गेला होता. अरे पोरानो, अरे तिघं मिळवून म्हातारीच्या पिंडाच्या पाया पडा, म्हणावं एकोप्यानं राहो, भांडण तंटा करणार नाही. जमलेल्या माणसात बसलेला तुकातात्या बोलला. तसा श्याम, दौलती, रंगराव उठले, पिंडाच्या पाया पडून आले. एक कावळा उठला आणि पिंडावरून फिरून परत जागेवर बसला. पुन्हा काही वेळ वाट पाहून तुकातात्या बोलला, ए पोरी हो, तिघी सुना जाऊन पाया पडा, म्हणावं भणी भणी सारखं राव, नणंदेला अंतर देणार नाही, उठा. डोक्यावरचं पदर सावरत सुना उठल्या
आणि पिंडाच्या पाया पडून आल्या. पण कावळ्यांनी जागा सोडलीच नाही. कोणीतरी झाडावरील कावळं धुडकावून उठवलं, पण ते पिंडाकडे न येता दूरच्या लिंबाच्या झाडावर जाऊन ओरडायला लागलं. आता काय करावं असा प्रश्न पडला. तेवढ्या सर्वांच्या मध्ये बसलेले तात्या नाना बोलले, अरे आता सर्वांनी एकदम पाया पडा, म्हणावं चुकलं असलं तर माफ कर, इंदूला विसरणार नाही, तिचं माहेर पण करू, उठा. पुन्हा सगळं लठामळ पाया पडून आलं, पण कावळा जागचा हल्लाच नाही. सकाळच्या 10 वाजत आल्या होत्या. सगळ्यांच्याच पोटात कावळं ओरडत होतं, पण म्हातारीच्या पिंडाला काही कावळा शिवत नव्हता. सगळेजण वैतागून गेले होते. त्यातच धोंडी नाना म्हणाला, हे बघा आता असं करा, उठा आणि गाय आणा. म्हातारीनं कुणाला मान दिला नाही, उठा आणा गाय. धोंडी नानाचं हे बोलणं ऐकून बसलेल्या लोकांच्या जीवाला आता गायीनं शिवल्यावर आपली सुटका होईल असं त्यांना वाटलं. गाय आणली, पण तिनं ही पिंडाला तोंड लावलंच नाही. आता मात्र सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. शेवटी धोंडी नानाच बोलला, अवघड आहे, एवढं करून सवरून जर म्हातारी ऐकत नसेल तर मग आता असं करा, हराळीचा कावळा करा, उठा. श्याम उठला. त्यानं हराळी आणली, त्याला कावळ्यासारखा आकार दिला. बाबू त्याच्याजवळच होता. तो पिंडाजवळ गेला आणि हराळीचा कावळा बाबूच्या हातानं पिंडावर ठेवला. हात जोडून म्हणाला, आय, ए आय, माझ्याकडून काही चुकलं मागलं असेल तर मला आता माफ कर ग. पण हे बघ आय, आता अपमान करू नकस. तू घास शिव. आणि आश्चर्य घडलं. शेजारी उभ्या असलेल्या गायीनं पिंडावरील नैवेद्य शिवला. झाडावरील कावळं पिंडाकडे शिपावले. त्याने नैवेद्य शिवला. म्हातारीचा जीव नातवात गुंतला होता. शेवटी त्याचाच हातगुण चांगला. सारशानं आत्या साहेब म्हणून तर श्यामनं आहे म्हणून हंबरडा फोडला.